गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा अंतिम संस्कार का केला जातो, म्हणजे या मृत्यूनंतरची अंतिम यात्रा आहे ना, ती कशा पद्धतीची असायला हवी, कशा पद्धतीची असते, शवाचे पाय का बांधले जातात आणि त्या शवाला नवीन कपडे का घातले जातात, म्हणजे या शवयात्रेमध्ये कोणते मंत्र बोलला जातो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज या निरूपणामध्ये मिळणार आहेत। समर्थांनी सांगितलंच आहे ना की या संसारामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू निश्चितच आहे ना। मृत्यू हे एक असे सत्य आहे ना ज्याला प्रत्येकाला सामोरे जावं लागतं, म्हणजे कोणीही मृत्यूवर विजय मिळवू शकत नाही। पण जर कोणी मनुष्य जन्म घेऊन चांगले कर्म करतो ना तर निश्चितच त्याला मुक्ती मिळते आणि त्याला पुन्हा या मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागत नाही। जो मनुष्य या नश्वर संसाराच्या मोहात पडतो ना तो पुन्हा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतो। जो जीवात्मा असतो ना तो मनुष्य रूपात जन्म घेतो आणि त्याच्यावर 16 संस्कार केले जातात आणि मृत्यूनंतर त्याचा अंतिम संस्कार सुद्धा केला जातो, ज्याला सर्वात मोठं महत्त्व आहे ना। म्हणून मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक त्याचा अंतिम संस्कार करतात। ज्या व्यक्तीचा अंतिम संस्कार शास्त्रामध्ये सांगितलेल्या विधीनुसार होत नाही त्याला कधीच मुक्ती मिळत नाही। तो प्रेत आत्मा बनून मृत्यूलोकामध्ये भटकत राहतो। म्हणजे गरुड पुराणामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतरचे केवळ त्या केल्या जाणाऱ्या सर्व कर्मकांडांचं वर्णन आलेलं आहे। कधी आपण ते गरुड पुराण वाचला असेल ना तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल हे ज्ञान आहे ना अत्यंत रहस्यमय आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि प्रत्येक मनुष्याने ते जाणून घेणं आवश्यक आहे, कारण हे केवळ आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग दर्शवतं असं नाही तर हे आपल्याला शिकवतं की आपल्या जीवनामध्ये काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे। जर तुम्हालाही या गूढ ज्ञानाला समजून घ्यायचं असेल ना तर मन देऊन ऐका। या ज्ञानाचा स्वीकार करून आपण केवळ आपल्या जीवनाला योग्य दिशेने घेऊन जात नाही तर आपल्या आत्म्याच्या शांतीचा आणि मुक्तीचा मार्गही निश्चित करू शकतो। म्हणजे गरुडानं भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे उपेंद्र कृपया मला सांगा की जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो ना तेव्हा त्याच्या कल्याणासाठी काय करावं बरं, कोणतं दान सर्वात उत्तम असतं, मृत्यूपासून ते स्मशानाभूमीपर्यंत त्या नेण्याच्या दरम्यान कोणत्या विधी कराव्यात, जेव्हा शरीराला चितेवर ठेवलं जातं ना तेव्हा त्याची काय प्रक्रिया असते, मृत्यूनंतर आत्म्याला लगेच दुसरं शरीर मिळतं की काही काळ लागतो, यमलोक किंवा नगरीमध्ये पोचण्यासाठी वर्षभर कोणत्या क्रिया कराव्या लागतात, जर कोणी दुराचारी किंवा पापी असेल ना तर त्याच्या मृत्यूनंतर त्याचे प्रायश्चित्त कसे करता येईल, जर मृत्यू पंचक योगामध्ये झाला असेल तर पंचक शांतीसाठी कोणते उपाय करावे। हे देव कृपा करून माझ्यावर दया करा आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्या, जेणेकरून माझा संभ्रम आहे ना तो दूर होऊन जाईल। पुढे पक्षी राजाला उद्देशून म्हणतात,
या संसारामध्ये पुत्राशिवाय मनुष्याला गती मिळत नाही, असा मनुष्य स्वर्गसुखी प्राप्त करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं शास्त्रानुसार योग्य उपायांनी संतानप्राप्तीचा प्रयत्न करावा. जर मनुष्य मोक्ष प्राप्ती करण्यास असमर्थ असेल ना, तर त्याचा पुत्र त्याला नरकातून मुक्त करतो. याचं कारणामुळं पुत्र आणि पोत्री यांचे कर्तव्य आहे ना की ते मृत व्यक्तीला खांदा द्यावा आणि यथाविधान अग्निदाह सुद्धा करावा. आता इथे ज्या स्त्रियांना ज्या पुरुषाला बघा जे पती पत्नी असतात त्यांना संतान नाही ना, त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होईल की मग आम्हाला गती मिळेल की नाही बरं. पण हा कलियुग आहे ना, जर मनुष्याचे कर्म जर चांगले असतील ना, तुम्हाला पुत्र असो किंवा नसो काहीही टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण हे समर्थ विचार आहेत. जरी शास्त्रामध्ये सांगितलेलं असेल ना, तरी समर्थ वचन आहे ना, ते कधीच खोटं ठरणार नाही. फक्त तुमचे कर्म श्रेष्ठ ठेवा. शास्त्रामध्ये काही सांगितलं आहे ना, त्यापेक्षा आपण वर्तमानामध्ये कसं आपलं चारित्र्य आहे, आपण कशी भक्ती करतो, त्यावर पुढचे कर्म आवश्यक आहेत. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, म्हणून घाबरून जाऊ नका. तुमचे कर्म जर श्रेष्ठ असतील ना, तर तुम्हाला कोणत्याही आधाराची गरज लागणार नाही. म्हणून बघा, जेव्हा एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडतो ना, गरुड शवाच्या खाली बघा पृथ्वीवर तीळ आणि कुश अंतरल्यानं ते स्नान पवित्र नारी समान होतो, जिच्यात संतान उत्पन्न करण्याची क्षमता असते. त्या मृताच्या मुखामध्ये पंचरत्न म्हणजे सुवर्ण रौप्य म्हणजे ते वज्र ठेवणं म्हणजे बीज पेरण्याच्या प्रक्रियेप्रमाणे आहे, जी जीवाला शुभगती प्राप्त होण्याचं साधन बनते. त्यामुळं श्रद्धा आणि नियमपूर्वक तीळ आहेत ना, कुश आहेत, पंचरत्न आहेत, यांचा उपयोग करणं अनिवार्य आहे. ही क्रिया आहे ना, मृतकाच्या शुभकर्माचे संरक्षण करते आणि त्याला यथायोग्य गती प्राप्त करून देण्यास मदत करते. भगवान श्रीकृष्ण गरुडाला पुढे म्हणतात, हे गरुड, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा अंतिम काळ येतो तेव्हा त्याच्या मुक्तीसाठी आवश्यक विधी पूर्ण श्राद्ध आणि विधीपूर्वक कराव्या लागतात. सर्वप्रथम ज्या भूमीवर मरणासन्न व्यक्तीला ठेवलं जाईल ना, ती शेणाने नीट लिंपावी. ही भूमी शुद्ध आणि पवित्र असावी. कारण शेणाने शुद्ध न केलेल्या भूमीवर जर एखाद्याला लेटवलं ना, तर त्याच्या शरीरामध्ये यक्ष, पिशाच आणि राक्षसासारखे दुष्ट जीव प्रवेश करू शकतात. म्हणून आहे ना, तो जीव अनंत यातना भोगतो. यानंतर त्या पवित्र भूमीवर तीळ आणि कुश अंतरले पाहिजेत. हे तीळ आहेत ना, कुश मृत व्यक्तीसाठी मार्गदर्शनासारखे कार्य करत असतात आणि त्याला स्वर्गाच्या दिशेने घेऊन जातात. या विधीमुळं मृतकाचे सर्व पाप नष्ट होतात, त्याला पवित्र गती प्राप्त होते. बघा, हे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. पण समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं, की जर मनुष्याच्या जीवनामध्ये कर्मच जर श्रेष्ठ असतील तर कशाची सुद्धा गरज लागत नाही. ज्याचे कर्म श्रेष्ठ आहेत ना, तो आपोआप स्वर्गात जातो. म्हणून कर्मश्रेष्ठ ठेवा. आता पुढे श्रीकृष्ण स्वारी गरुडाला म्हणतात, जर मरणासन्न व्यक्तीला शुद्ध न केलेल्या भूमीवर ठेवलं ना, तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही. अशी आत्मा वाऱ्याबरोबर भटकत राहते. तिच्यासाठी श्रद्धांजली जळ अर्पण करण्याची कोणतीही प्रक्रिया उपलब्ध नसते. म्हणूनच मरणासन्न व्यक्तीला अशा भूमीवर ठेवलं पाहिजे जिथे मंडळ तयार करून जलाने शुद्धीकरण करण्यात आलं असेल. याला बघा, मंडळामध्ये ब्रह्मा, विष्णू, रुद्र, लक्ष्मी आणि अग्नी यासारखे देव आहेत ना, ते विराजमान असतात आणि त्या स्थानाला पवित्र सुद्धा करतात. हे गरुड,
जर स्नानाला पवित्र करतात. हे गरुड जर मंडळ शून्य आणि अशुद्ध भूमीवर एखादा बालक, तरुण किंवा वृद्ध प्राणत्याग करतो ना, तर त्याची आत्मा आहे ना अन्य योनी प्राप्त करू शकत नाही. अशी आत्मा आहे ना कोणत्याही लोकामध्ये स्थिर राहत नाही आणि अनंत काळ भटकत राहते. त्यामुळं मरणासन्न व्यक्तीच्या मुक्तीसाठी योग्य विधीनुसार मंडळ निर्माण करणं आवश्यक आहे. आणि हाच शास्त्रांनी सांगितलेला मार्ग आहे ना. आणि या मार्गाचं पालन केल्यास मृतकाला मोक्ष प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्ण पुढे गरुडाला म्हणतात, हे गरुड, हे तीळ माझ्या घामातून उत्पन्न झाले आहेत आणि म्हणूनच ते अत्यंत पवित्र आहेत. तिळाचा वापर केल्यानं असुर, दैत्य, राक्षस तत्काळ पळून जातात. हे तीळ 3 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे श्वेत तीळ म्हणजे पांढरे, दुसरा कृष्ण म्हणजेच काळे तीळ आणि गोमूत्रासारख्या रंगाचे म्हणजेच हलक्या तपकिरी रंगाचे. त्यांचा उपयोग करताना मनात ही एकच भावना ठेवावी, हे तीळ माझ्या सर्व पापांचा नाश करू. तिळदान अत्यंत पुण्यदायीच आहे ना. 1 शेर सुवर्ण दान करण्या एवढं पुण्यदान तिळदानानं प्राप्त होतं. म्हणून तर्पण, दान, होम यामध्ये तिळाचा उपयोग केल्यास आहे ना अक्षय पुण्याची प्राप्ती होते. त्याचं प्रमाण कुश माझ्या शरीराच्या रोम छिद्रातून उत्पन्न झाले आहे आणि तीळ माझ्या घामातून निर्माण झालेले आहे. म्हणजे श्रीकृष्ण स्वारीच्या जीवनामध्ये बघा काय काय निर्माण झालेलं आहे ना, ते आपण पाहत आहोत. म्हणूनच देवतांची तृप्ती करण्यासाठी कुश किंवा पितरांच्या तृप्तीसाठी तिळाचा उपयोग केला जातो. आता देवतांची आणि पितरांची तृप्ती म्हणजे संपूर्ण जगाच्या रक्षणाचा आणि सुख समृद्धीचा आधार आहे. हे गरुड, श्राद्ध आणि इतर कर्मांमध्ये आपण उपवस्त्र धारण करून कर्म केल्यास ना तर पितर संतुष्ट होतात. तीळ आणि कुशाचा योग्य पद्धतीनं उपयोग केल्यास ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे देखील प्रसन्न होतात. म्हणून कुशाच्या मूळ भागी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि आग्नेयभागी शिव विराजमान असतात ना. म्हणून कुशाला देवतांचं प्रतीक मानून आपण उपयोग केला जातो. हे पक्षीराज, काही वस्तू अशा आहेत ज्या कधीही शिळ्या होत नाही. या वस्तूंचा पुन्हा उपयोग करून पूजा किंवा पवित्र कर्मांमध्ये केला जाऊ शकतो. तुळस, ब्राह्मण, गाय, विष्णू आणि एकादशी व्रत ही 5 साधने संसाररूपी समुद्रामध्ये बुडणाऱ्या लोकांना तारण्यासाठी नौकेसारखी कार्य करतात. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या जगामध्ये विष्णू, एकादशी व्रत, भगवद्गीता, तुळस, ही गाय आहे ना, ही 6 मुक्तिदायक साधना आहेत. यांना षटपदी म्हणतात. ही साधना आहेत ना, ही जीवन शुद्ध करतात आणि मोक्षप्राप्तीला पात्र बनवतात. भगवान श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, हे गरुड, जसे तीळ अत्यंत पवित्र असून पापांचा नाश करतात ना, तसेच कुश आणि तुळससुद्धा अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे. या तिघांचा उपयोग मरणासन्न व्यक्तीला दुर्गतीपासून वाचवण्यासाठी आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे मरणासन्न व्यक्तीसाठी कुशाचा विशेषतः उपयोग केला पाहिजे. कुश दोन्ही हातांनी उपटून पृथ्वीवर ठेवून पाण्याने शुद्ध करावा. त्यानंतर मरणासन्न व्यक्तीच्या दोन्ही हातांमध्ये कुश ठेवावा. ज्या व्यक्तीच्या हातात कुश असतो ना आणि जो कुशाने वेढलेला असतो, तो मंत्रोच्चार करू शकला नाही तरीही तो भगवान विष्णूंच्या धामाला प्राप्त होतो. हे गरुड, जेव्हा मरणासन्न व्यक्तीला क्षणाने शुद्ध केलेल्या भूमीवर ठेवलं जातं, तेव्हा कुशासनावर स्थापित केलं जातं आणि शुद्ध अग्नीमध्ये दहन केलं जातं. तेव्हा त्याची सर्व पापे नष्ट होतात.
ही प्रक्रिया आहे ना, त्या आत्म्यास मोक्षप्राप्तीसाठी सहाय्य ठरते. याशिवाय लवण म्हणजे मीठ हे देखील अत्यंत दिव्य आणि पवित्र मानले गेलेलं आहे. या मिठाचा रस प्राण्यांच्या सर्व इच्छांची पूर्तता करणारा आहे. म्हणजे अन्नात लवण नसल्यास त्याला चव येत नाही, आणि ह्याच कारणामुळं हा मीठ आहे ना, पितरांना अत्यंत प्रिय आहे. या स्वर्गप्राप्तीचे साधन मानले गेलेलं आहे. हे गरुड हे लवण रस आहे ना, म्हणजे भगवान विष्णूंच्या शरीरातून उत्पन्न झालेलं आहे. जे या सत्याला ओळखतात ते लवणासोबत दान करणं पुण्यकारक मानतात. जर एखादा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा स्त्रीचे प्राण मरणासन्न अवस्थेत अडकले असतील ना, तर त्याचा मृत्यू विलंबित होत असेल तर स्वर्गाचं दार उघडण्यासाठी लवणदान करावं. लवण म्हणजे मीठ, लक्षात ठेवा. हे लवणदान आत्म्यास आहे ना, केवळ शांतीच देत नाही तर उच्च लोकांची प्राप्ती होण्यासाठी मदत करते. भगवान श्रीकृष्ण गरुडाला पुढे म्हणतात, हे पक्षीराज, आता मी तुम्हाला मृत्यूचे स्वरूप आहे ना ते विस्ताराने सांगतो. मृत्यू म्हणजेच काळच आहे ना, आणि जेव्हा त्याचा वेळ येतो ना, तेव्हा जीवात्म्याचा हा देह प्राणांपासून वियोग होतो. हे अटळ सत्य आहे की मृत्यू हे आपल्या ठरलेल्या वेळेतच येतो. म्हणजे मृत्यूच्या वेदना आहेत ना, अत्यंत तीव्र असतात. त्यामुळे त्या क्षणी प्राणी आपले सर्व कर्म, आठवणी विसरतो. हे गरुड जसे वारा ढगांना आपल्या गतीने खेचतो ना, त्यांना इकडून तिकडे नेत असतो, तसेच संपूर्ण संसार काळाच्या अधीन आहे. सात्विक, राजस आणि तामस गुण आहेत ना, हे काळाच्या प्रभावाखाली असतात आणि प्रत्येकाच्या जीवनावर आपला प्रभाव टाकत असतात ना. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी, सागर, औषधी वनस्पती आहेत ना, नद्या असू द्या, सर्व हे नैसर्गिक घटक आहेत ना, हे काळानुसार उत्पन्न होतात आणि वाढतात सुद्धा, कमी सुद्धा होतात आणि शेवटी नष्ट सुद्धा होतात. जेव्हा मृत्यूचा वेळ येतो ना, तेव्हा ग्रहयोगानुसार एखादा रोग निर्माण होतो. या रोगामुळं शरीर कमजोर होतं, इंद्रिय काम करणं बंद करतात आणि त्या व्यक्तीचं बळ आहे ना, तेज आहे ते पूर्ण, त्याची शक्ती आहे ना ती समाप्त होते. आणि मृत्यूच्या वेळी होणारी वेदना असते ती कोट्यावधी विंचू एकाच वेळी चावल्यास होणाऱ्या वेदने इतकी असते. म्हणजे ही वेदना इतकी असह्य असते ना की प्राणी हाहाकार करतो, पण त्याला कोणतीही सुटका मिळत नाही. त्यावेळी यमदूत प्रकट होतात आणि बळपूर्वक या प्राणांना शरीरातून खेचू लागतात. प्राण कंठामध्ये अडकतो आणि त्यामुळं व्यक्तीचं मुख विकृत होतं, त्याच्या डोळ्यांची हालचाल थांबते, तोंडातून फेसी येतं, तोंडातून लाळ बाहेर पडू लागते. त्यानंतर शरीरात स्थित अंगठ्याच्या आकाराचा तो सूक्ष्म जीव म्हणजे आत्मा आहे आणि तो आत्मा यमदूतांद्वारे खेचला जातो. तो आत्मा आपल्या घराकडे, प्रियजनांकडे पाहून विलोप करतो, पण कोणीही त्याला थांबवू शकत नाही. मृत्यू समयी शरीरामध्ये वाहणारी वायू आहे ती क्रोधित होते आणि ही वायू इतकी तीव्र असते ना की शरीरातील अग्नितत्व प्रज्वलित होते. या अग्नी आहे ना इंधनाशिवाय जळते आणि शरीरातील मर्मस्थळांना भासते, ज्यामुळं प्राण्याला असह्य वेदना होतात. परंतु जे लोक भक्ती मार्गामध्ये तल्लीन असतात ना आणि भोग विलासापासून दूर असतात, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया असते ना ती सहज होऊन जाते. जे सत्य बोलतात, कुणाचाही विश्वासघात करत नाही, धर्माच्या मार्गावर चालतात आणि खऱ्या श्रद्धावान असतात ना, त्यांना ही प्रक्रिया सुखपूर्वक मृत्यू प्राप्त होतो. या उलट जे लोक खोटं बोलतात, विश्वासघात करतात, वेदांची निंदा करतात, त्यांचा मृत्यू अत्यंत कष्टदायक होतो. त्यांना घेण्यासाठी
भीषण यमदूत येतात, जे काठ्या मुद्दर घेऊन उभे ठाऊन असतात आणि त्यांच्या देहातून दुर्गंध येत असतो. यमदूतांना पाहून प्राणी भीतीने थरथरू लागतो. तो आपल्या आईवडिलांना, मुलाला, प्रियजनांना हाक मारतो, पण कोणीच त्यांना मदत करू शकत नाही. त्यांच्या कंठातून शब्द बाहेर येत नाही. त्यांचे डोळे भीतीने इकडे तिकडे फिरतात आणि त्याचा श्वास वेगाने चालतो. अखेर तीव्र वेदना सहन करत तो आपला देह सोडूनच जातो ना. म्हणून मृत्यूनंतर लगेच तो देह इतरांसाठी अस्पृश्य किंवा घृणास्पद होतो. जो देह कधी प्रियजनांच्या प्रेमाचा केंद्रबिंदू होता, तोच आज त्याग करण्याजोगा समजला जातो. हेच्या संसाराचं सत्य आहे ना. देह नश्वर आहे आणि आत्मा काळाच्या अधीन आहे. हे गरुड हे मृत्यूचं स्वरूप आहे. जो मनुष्य याला समजून धर्माच्या मार्गावर चालतो, तो या क्षणभंगुर जगामध्ये असून सुद्धा मोक्षाचा अधिकारी होतो. भगवान श्रीकृष्ण गरुडाला पुढे म्हणतात, हे गरुड, आता मी मृत्यू आणि दहन यामधील कर्तव्यांचं वर्णन करतो. या विधीचं पालन करणं आहे ना, प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण त्या मृत आत्म्याच्या कल्याणासाठी असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या पुत्राने किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी सर्व विधिविधानांचं पालन करणं हे त्यांचं कर्तव्य असतं, जेणेकरून मृत आत्म्यास शांती मिळेल, मोक्ष प्राप्त होऊ शकेल. आणि मृत्यू आणि दहन यामधील अनेक आवश्यक कर्तव्य आहेत, ज्यांचं पालन प्रत्येक कुटुंबासाठी अनिवार्य आहे. सर्वप्रथम मृत व्यक्ती शुद्ध पाण्यानं स्नान घालावं. या प्रक्रियेमुळं शरीर पवित्र होतं. त्यानंतर मृत शरीरास नवीन वस्त्र परिधान करावे आणि चंदन, कापूर, इतर सुगंधी पदार्थांचा लेप लावावा. हा सुगंधित अणुलेप आहे ना, केवळ पवित्रेचे प्रतीक नसून हा मृत आत्म्यास शुभगती मिळवून देण्याचं साधन आहे. म्हणून मृत्यू झालेल्या ठिकाणीच एक उद्दिष्ट श्राद्ध केलं जातं. हे श्राद्ध आहे ना, विशेषतः त्या मृत व्यक्तीसाठी केलं जातं. त्यामध्ये काही विशिष्ट नियमांचं पालन केलं जातं. या श्राद्धात आसन देणं आणि जलानं शुद्धीकरण करणं अनिवार्य आहे. आणि या श्राद्धाच्या अंतर्गत पिंडदान देखील केलं जातं. ही पिंडदान आहे ना, या मृत आत्म्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, कारण ती आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक असते ना, ती ऊर्जा प्रदान करत असते. आणि या पिंडदानासोबतच अन्नदान करण्याचा संकल्पही केला जातो, जो मृत आत्म्याच्या कल्याणासाठी केला जातो ना. दहनाच्या मार्गावर आणि दहनस्थळी पिंडदान विशेष स्थानावर केलं जातं. या मृत व्यक्तीला मृत्यूच्या ठिकाणावर नेलं जात असताना श्रवण यात्रेच्या मार्गात 6 ठिकाणी पिंडदान केले जातात. पहिली गोष्ट म्हणजे मृतस्थळ. येथे दिलेल्या पिंडास शवपिंड असे म्हणतात, जो भूमी देवतांचं संतोषण करतो. दुसरा म्हणजे घराचा प्रवेशद्वार. येथे दिलेल्या पिंडास तो पातपिंड म्हणतात, जो वास्तुदेवतेला प्रसन्न करतो. आता तिसरा पाहूया, चौक किंवा चौरस्ता. येथे दिलेल्या पिंडास खेचरपिंड असे म्हणतात, जो भूत, प्रेत आणि आकाशातील देवता आहेत ना, यांना संतुष्ट करतो. चौथा पाहूया विश्रांती ठिकाण. जिथे शव काही काळ विश्रांती घेतो, तिथे दिलेल्या पिंडास भूत संजक पिंड असे म्हणतात, जो दशा दिशांना संतोष देतो. पाचवा पाहूया चितास्थळ. चितेवर दिलेल्या पिंडास साधक पिंड असे म्हणतात, जो मृत आत्म्यास विशेष फळदायी असतो. आता सहावा पाहूया अस्थि संचयानंतर. यावेळी दिलेल्या पिंडास आहे ना, ते प्रेत संजक पिंड असे म्हणतात. आता पुढे भगवान श्रीकृष्ण गरुडाला म्हणतात, हे गरुड, मृत्यूनंतर
मृत शरीराच्या आत ते हातपाय बांधण्याची एक विशेष प्रक्रिया असते. हे गरुड जेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो ना, तेव्हा ती सूक्ष्म रूपानं काही काळ भौतिक शरीराच्या आसपास राहतं. या दरम्यान जर मृत शरीराचे हातपाय खुले सोडले ना, तर आत्म्याच्या सूक्ष्म रूपामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते. म्हणून हातपाय बांधल्यानं हे सूचित होतं की आता शरीर पूर्णपणे स्थिर झालेलं आहे आणि आत्म्यानं पुढील प्रवासासाठी निघाले पाहिजे. ही क्रिया आहे ना, आत्म्याचे स्मरण करून देते तिचा या शरीराशी संबंध संपलेला आहे. हातपाय बांधणं म्हणजेच हा देह आहे ना, आता आपले सर्व सांसारिक कर्म पूर्ण करून मुक्त झालेला आहे. आता तुम्हाला मृत्यू आणि दहन यामधील प्रक्रियेविषयी सांगतो. ही स्थिरता आहे ना, आत्म्याला कर्मबंधनातून मुक्त करण्यास मदत करते आणि त्याचा पुढील प्रवाससुद्धा सुलभ बनवते. पुढे स्मशानभूमीत पोचल्यानंतर शवाला हळूहळू पृथ्वीवर ठेवावं आणि त्याचं डोकं दक्षिण दिशेकडे असावं. ही दिशा आहे ना, यमराजांची दिशा मानली जाते. म्हणजे शवासाठी चिता तयार केली जाते आणि दहन संस्काराच्या आधी श्राद्धविधी पूर्ण केली जाते. चितेवर शव ठेवण्यापूर्वी त्याच्या शरीराला तुपाचा लेप लावणं आवश्यक असतं. हा लेप आहे ना, शरीराला पवित्रता प्रदान करतो आणि दहनाची प्रक्रिया सुलभ करतो. स्मशानात शवाच्या कफनाचे 2 भाग करावे. कफनाचा एक भाग शव झाकण्यासाठी वापरला जातो, तर दुसरा भाग स्मशानातील प्राण्यांसाठी सोडला जातो, जो विधिशास्त्रामध्ये निर्दिष्ट केलेला आहे. म्हणजे शव चितेवर ठेवताना कुटुंबियांनी तीळ, कूश, तूप आणि इतर साहित्य घेऊन सर्व विधी दक्षिणाभिमुख आणि अपसव्य होऊन पार पाडाव्यात. स्मशानात केलेले प्रत्येक कर्म आहेत ना, ते मृत आत्म्यास पुढील जन्म किंवा मोक्षाच्या दिशेने घेऊन जातात आणि विधूंमुळे मृत आत्म्याचे दुःख संपतं आणि तो आपल्या पापांपासून मुक्त होऊन परमधामामध्ये जाण्याचा अधिकारी ठरतो. आता ही पूर्ण माहिती आपण पाहिली ना, ती शास्त्राद्वारे माहिती पाहिलेली आहे. शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, गरुड पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे, पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुम्ही कितीही याचे व्रतवैकल्य केले, कितीही योगविधी केली, पण जर त्या आत्म्याने पापकर्म केलेले असतील, अवगुणांमध्ये बरबटलेला असेल, तर किती विधी जरी केले ना, तरी त्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. कारण का? कारण हे समर्थ विचार आहेत ना, हे समर्थ विचार कधीही खोटे होऊ शकत नाही. जो कर्माने श्रेष्ठ असतो, ज्याच्या जीवनामध्ये कर्मच त्याचे पूर्ण परिधान केलेले असतात, कर्मांना तो सर्व काही मानतो ना, तोच खरा पुण्यवान आहे, तोच खरा समाधानी मनुष्य आहे. नाहीतर या जगामध्ये भरपूर लोक जन्माला येतात, भरपूर लोक मरतात सुद्धा, पण जो कर्माने वागतो ना, तो या जगामध्ये श्रेष्ठ आहे. त्याला कसलीही भीती बाळगण्याची चिंता नाही, त्या कसलंही भय मानू शकत नाही. कारण ज्याचे कर्म श्रेष्ठ आहेत ना, जो नियमांचं पालन करतो, परधन भयावं परस्त्री माते समान, हे गुण ज्याच्या अंगी आहेत ना, त्याला कसलाच टेन्शन नाही. त्यानं जरी त्याला मृत्यू जरी आला ना, तर तो आरामशीर स्वर्गामध्ये जाईल, आरामशीर त्याच्या जीवनाला गती प्राप्त होईल. म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या गोष्टींमध्ये जास्त मन तुम्ही रमवू नका की माझं मृत्यूनंतर काय होईल. तुम्ही फक्त कर्म चांगले करा. जोपर्यंत तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट तुमचे कर्म ठरत नाही ना, जोपर्यंत भगवंताचं नामस्मरण होत नाही, तोपर्यंत हा देह आहे ना, अधोगतीलाच जाईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
जीवनामध्ये तुम्ही काही करा किंवा नका करू, पण प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे ना भगवंताच्या नामस्मरणाने करा. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ही तुम्हाला सवय लागेल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना, तुम्हाला आनंदसुद्धा निर्माण करेल, सुखसुद्धा निर्माण करेल, धनसुद्धा निर्माण करेल. म्हणजे तुमच्या सर्व काही मनासारखं घडेल. म्हणून उद्या काय होईल, मागे काय होऊन गेलेलं आहे याचा विचार करू नका. फक्त वर्तमान चांगलं जगा, वर्तमानामध्ये कर्म चांगली करा. तुमचं भलंच होणार, तुमचं कल्याणच होणार. जय जय रघुवीर समर्थ.